शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आज आपण बघणार आहोत कलिंगड पिकातील सध्याची समस्या। फळं वाकडे होणे, मधमाशी न येणे, काही काही ठिकाणी झाडं बसणे, अशा समस्या येतात। जे लोक अर्ली कलिंगड किंवा खरबूज लावतात, साधारणतः मागच्या 20 ते 25 दिवसामध्ये म्हणजे 15 नोव्हेंबर पासून ज्या लोकांनी लागवड केलेली आहे, 15 नोव्हेंबर पासून आजची तारीख आहे 14 डिसेंबर, जवळपास 1 महिन्याचा कालावधी। ह्या कालावधीमध्ये ज्या लोकांचं कलिंगड आणि खरबूज आहे त्या ठिकाणी 2 अडचणी दिसू शकतात। एक पहिली अडचण की सेटिंग, फळधारणा जी आहे, फुलं येणे आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर होणे, हे फार अत्यावश्यक काम आहे। ही स्टेज फार महत्त्वाची, ही स्टेज चुकता कामा नये। आता या ठिकाणी 2 गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल। एक पहिली गोष्ट की फुलं आले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आलेले फुलं फळामध्ये रूपांतर झाले पाहिजे। मग आता फुलं येण्यासाठी काय करावं, यासाठी मी तुम्हाला 2 उपाय सांगतो। पहिला उपाय, तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे। 1261 100 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी झकासच 7 ते 8 मिली। का, त्याचं कारण पुढे सांगतो। गरज असेल तर तुम्ही सकिंग पेस्टसाठी, रस शोषणाऱ्या किडीसाठी एखादं औषध घेऊ शकतात। उलाला असेल, इमिडा असेल 7 ते 8 ग्राम उलाला, किंवा सुपर कॉन्फिडर 7 ते 8 मिली, किंवा पनामा 7 ते 8 ग्राम असं तुम्ही घेऊ शकतात। ब्लेस सुपर 5 ml आणि एक चांगलं बुरशीनाशक निटिओ घ्या 10 ते 12 ग्राम, किंवा ॲमिस्टार घ्या 12 मिली, किंवा हारू घ्या 30 ग्राम, तिघांपैकी एक। 1261 100 ग्राम, झकास 7 ते 8 मिली, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि स्टिकर, सिलिकॉन स्टिकर, ब्लेस सुपर 5 ml याची दाट फवारणी करा। याच्याने फुलधारणा येण्यास मदत होईल। त्याच वेळेस जमिनीतून 7 ते 8 किलो ॲट ए टाइम 1261 प्रति एकर ह्युमॉल गोल्ड 1 किलो ड्रिपने सोडा। आधी पाणी द्यायचं असेल पाणी देऊन घ्या, ड्रिंचिंग केल्यानंतर पाणी देऊ नका। हे काम झाल्यानंतर साधारणतः पुढच्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला भरपूर फुलधारणा दिसायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फुलं भरपूर आहेत परंतु फुलगळ होते, सेटिंग होत नाही, अशा शेतकऱ्यांनी थोडं पाणी कमी करा। फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी परागीभवन व्यवस्थित होणं गरजेचं आहे। त्यासाठी मधमाशा भरपूर प्रमाणात येणं गरजेचं आहे। म्हणून झकासच का, तर झकास हे एकमेव असं औषध आहे की जे फुलं आणणे, फुलाचं फळामध्ये रूपांतर करणे आणि मधमाशीला अट्रॅक्ट करणे यासाठी फार गरजेचं आहे। तर म्हणून फवारणी जी मी सांगितली ती तुम्हाला घ्यायची आहे। आणि तरीही मधमाशीचं प्रमाण कमी दिसत असेल तर, जर शक्य असेल, मोठं क्षेत्र असेल, 10 एकर 5 एकर कोणाचं कलिंगड खरबूज असेल तर मधपेटी ठेवण्याचा प्रयत्न करा। आजूबाजूला कुठे जर रसवंती असेल तर ऊसाचा चोथा तिथून आणून शेतात 4-5 ठिकाणी तो ऊसाचा चोथा टाका, त्याच्यावर गुळाचं पाणी मारून घ्या। तिसरी उपाययोजना, गुळाच्या पाण्यामध्ये गोनपाट भिजून 4-5 गोनपाट भिजून शेतामध्ये 4-5 ठिकाणी ठेवा। चौथी उपाययोजना, कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅस पॉइझन, प्रोफेनोसायपर किंवा क्लोरोसायपर, कुठलंही गॅस ज्याचा आपल्याला फवारणीनंतर वास येतो असं औषध फवारणी करू नये। मधमाशी कलिंगड आणि खरबूज या पिकामध्ये, सगळ्याच पिकांमध्ये तसं महत्त्वाचं काम करते, पण या पिकांमध्ये परागीभवनासाठी फार गरजेचे आहे। तर फुलं येत नसतील तर फुलं यावे म्हणून काय फवारणी करायची, काय आळवणी करायची, फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हावं यासाठी काय काम करायचंय, मधमाशीला कसं अट्रॅक्ट करता येईल, काय काम करायचंय, याची उपाययोजना मी तुम्हाला दिलेली आहे। आता तिसरं, दोन्ही स्टेजमधनं शेतकरी पुढे निघून गेलेला आहे आणि त्याची स्टेज आहे आता सेटिंग अवस्था। 100-150 ग्राम 200 ग्राम फळ आता आहे। मी तुम्हाला स्क्रीनवर 2-3 फळं दाखवतो। या फळांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर, उदाहरणार्थ हे कलिंगडचं फळ आहे आणि हा जो भाग आहे हा देठाचा भाग आहे, हा शेपटी टेल आहे, हेड आणि टेल। इथून इकडचं अंतर त्याचं जर 3 इंच आहे तर इकडचं अंतर सुद्धा 3 इंच असलं पाहिजे। जर ते फळ असं आहे, इकडचं अंतर 2 इंच, इकडचं अंतर 4 इंच, तर या फळाची साईज होणार नाही। म्हणजेच फळ वेडं वाकडं होणे, फळ पोकळ होणे, फळ वेडं वाकडं होणे, फळाची साईज न होणे, ह्या ज्या अडचणी आपल्याला येतात, यासाठी ह्या स्टेजला कॅल्शियमची मात्रा
भरपूर प्रमाणात गेली पाहिजे. जर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला 2-5% जरी वेडेवाकडे फळं आता दिसत असतील तर मी एक ड्रेंचिंग सांगतो, ती न बदल करता न चुकता लगेच करा. तुम्हाला भरपूर फायदा त्याचा होईल. 2 लिटर कॅलनेट लिक्विड, अर्धा किलो बोरॉन, अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड हे ड्रिपने सोडायचे. ड्रेंचिंग करताना एकच काळजी की पाणी आधी द्या, नंतर आपल्याला ड्रेंचिंग नंतर पाणी द्यायचं नाही. 2 लिटर कॅलनेट लिक्विड, अर्धा किलो बोरॉन, अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड हे तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे. याच्याने वेडेवाकडी जी फळं होतात ती फळं आपल्याला अतिशय कंट्रोल करता येतील आणि साईज जी आहे, फळांची साईज जी आहे ती आपल्याला पटकन गेन करता येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? 3 प्रश्न कलिंगड आणि खरबूज या पिकाचे आपण घेतले होते. फुलधारणा वाढवण्यासाठी काय करायचं, मधमाशीला कसं बोलवायचं, फळं वेडी वाकडी होतात तर काय करायचं, या तिघांची उपाययोजना मी तुम्हाला दिली आहे. आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमचा काही प्रश्न असेल तर 99 239 74 222 या नंबरला मला व्हॉट्सअप करा. फक्त फोन करू नका. आपल्या आणि आपल्या पिकांची काळजी घ्या. धन्यवाद.